हॅलो हॅलो हॅलो. अशा प्रकारे पहिला चेंडू शरीरावर जाऊन आदळतोय आणि या चेंडूवरती कोणतेही धाव येत नाही. चालू असलेला सामना शेवटच्या दिवसातील हिरेवाडी विरुद्ध रचपे. दुसरा चेंडू लेग एसटी मिस करताना पंचांचा इशारा येतोय, वाईड चेंडू. आज बरेचसे खेळाडू दिसत नाहीत रचपे संघातील आणि त्याची उणीव नक्कीच भासेल कॅप्टन मिलिंद यांना. पुढील चेंडू प्रमोदसाठी फुलटॉस प्रतीचा होता आणि फटका खेचायचा होता पण मिस हिट झाला आणि जाऊन पोहोचला तो क्षेत्ररक्षकाच्या हातात. यॉर्कर पद्धतीचा चेंडू वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न आणि सफल झालाय गोलंदाज. आणि अशा प्रकारे दुसरा डॉट खेळतोय तो प्रमोद. बाईची एक धाव, पंचांचा इशारा. संत गतीने चाललेला खेळ आता स्ट्राईकवरती आहे तो अमोल. अतिशय अष्टपैलू उत्कृष्ट दर्जाचा अष्टपैलू खेळाडू हिरेवाडी संघाकडून खेळताना त्याच्या फळीतून मात्र रन येणे गरजेचे आहे हिरेवाडी संघासाठी. चार चेंडू खेळत असताना प्रमोदला काही चांगली कामगिरी करता आली नाही. पाहूया पुढचा चेंडू आकाशचा अमोलसाठी. सफल होऊन मारण्याचा प्रयत्न पण त्याही चेंडूवरती काही सफलता मिळाली नाही फलंदाज अमोलला. आणि पहिला डॉट चेंडू खेळतोय तो अमोल. षटकातील शेवटचा चेंडू आकाशचा अमोलसाठी. कुठेतरी लेग एसटी मिस करताना चेंडू आणि पंचांचा इशारा येतोय तो वाईड. या वाईडच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती हिरेवाडी संघाची 3 धावा. पुन्हा एकदा वाईड चेंडू. वारंवार वाईड चेंडू टाकत असताना आकाश हा खेळाडू अद्याप हिरेवाडी संघाच्या कोणत्याही फलंदाजाच्या फळीतून एकही धाव न येता संघाची धावसंख्या झाली ती 4. पुढील चेंडू आकाशचा ओव्हर द विकेटने. उत्कृष्ट असा इनसाइड खेळण्याचा प्रयत्न आणि प्रयत्नात यशस्वी होऊन संघासाठी 4 धावांची कमाई करतोय तो अमोल. आणि अशा प्रकारे पंचांचा इशारा येतोय की षटक समाप्त. पॉवर प्लेच्या षटकात आकाशचा ओव्हर द विकेटने धावा आल्या त्या 8. कुठेतरी या चौकाराने हिरेवाडी संघाचं दडपण थोडंसं कमी करण्याचा प्रयत्न केला अमोल या फलंदाजाने. नक्कीच पॉवर प्लेचं षटक हे जास्त धावा कुठून काढण्यासाठी ओळखलं जातं कारण क्षेत्ररक्षणावरती प्रतिबंध असतात की दोनच खेळाडू बाहेर असू शकतात. पण तसं असताना देखील फक्त एकच चौकार आला पहिल्या ओव्हरमध्ये. हा
जाऊया पुन्हा आपण खेळपट्टीवरती, जिथे आपण पाहतोय सोमजाई माता क्रिकेट संघ टेंबरे आयोजित ही स्पर्धा आई सोमजाई माता चषक 2025 आणि या 2025चा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसामध्ये आपण पाहतोय सुरुवातीचा पहिला सामना एकीकडे असेल रस्पे तर एकीकडे असेल हिरेवाडी. हिरेवाडी संघाने नाणेफेकी जिंकून प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. सकाळचा सत्र आहे, कडाकाचा ऊन देखील पडलाय, त्या कारणास्तव इथे खिलपट्टी देखील आपण पाहतोय खूप टणक आहे. चांगल्या रीतीने चेंडू फलीवरती येत असतो, या कारणास्तव इथे मात्र खेळपट्टीचा अंदाज बांधत असताना जास्तीत जास्त धावा कुटण्याचा मानस मात्र इथे उराशी बाळगत असताना आपण खेळताना पाहतो हिरेवाडी संघ प्रथमतः फलंदाजी करताना. आणि रस्पे संघ आपण पाहतोय पंच आम्हाला पाहायला मिळतं आजच्या दिवसात दोन क्वालिफाय पंच, एकीकडे रमेश केवारी तर एकीकडे भरत रसाल. आता मात्र चांगला स्ट्रोक, अगदी पायांवरती चेंडू होता, त्याच्यावरती बॅट आडवी केली, चांगला प्रॉपर टायमिंग आपल्याला पाहायला मिळाला आणि चेंडूला उचलून फेकून दिला. स्क्वेअर लेग रिजनच्या डोक्यावर आलेला हा षटकार. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज असेल आणि इथे मात्र पुन्हा क्रॉस द लाईन फटका सजवायचा होता, परंतु इथे संपर्क होत नाहीये आणि बाईच्या स्वरूपात एक धाव पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न झाला आणि दुसरीच्या प्रयत्नांती इथे मात्र प्रमोदला माघारी परतावं लागतंय. आपण प्रमोद या फलंदाजाला पाहतोय, अष्टपैलू कामगिरी करत असताना खूप मोठा खेळाडू या परिसरातील. आज हिरेवाडी संघाच्या माध्यमातून संघाला पुढे नेण्याचा काम त्याच्याकडे सोपवलं होतं, परंतु धाबाच्या स्वरूपात ही विकेट मात्र इथे गमावत असताना आपला हिरेवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अमोलला आपण पाहिलं देखील 4 चेंडू 11 धावेंवरती खेळत होता आणि खराब निर्णय इथे मला वाटतं पाहायला मिळतोय, कारण समोर तितक्याच ताकदीचा संघ आपण पाहतोय. रस्पे चांगली गोलंदाजी होते रस्पे संघाकडून, वेगवान गोलंदाज आहे. गोलंदाज आपण पाहतोय हर्ष. गरज नव्हती, अजूनही बरेचसे चेंडू शिल्लक होते. ज्यावेळी विकेट गेली त्यावेळी 1.3 चेंडूचा सेल संपला होता आणि तिथे अजूनही 2 षटके आणि 3 चेंडू उर्वरित होते आणि तिथे मात्र आपली विकेट गमावली, ती देखील धाबाच्या स्वरूपात. म्हणजे खराब निर्णय म्हणता येईल हिरेवाडीच्या संघाच्या माध्यमातून. इथे पुन्हा पायावरती चेंडू होता, त्याला पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिजन मध्ये ढकलून दिला. ताकदीचा वापर करत असताना टायमिंग नाहीये, परंतु चेंडू जाईल सीमा पलीकडे आणि पुन्हा एस्ट्यांच्या पाठीमागे बघतोय रस्पे संघाचा एक हार्ड हिटर फलंदाज मिलिंद हा खेळाडू एसटी रक्षण करताना पाहायला मिळतोय. बऱ्याच वेळा आपण ह्या खेळाडूला संघ मालकाच्या भूमिकेत देखील पाहतो, आज एसटी रक्षण करताना पाहायला मिळतोय. खेळाची आवड या कारणास्तव इथे मात्र पूर्ण संघ घेऊन संघ बांधणी केले, परंतु पाहता आपण हिरेवाडी संघाकडून फलंदाज आकाश आणि हर्ष हे दोन्ही खेळाडू थांबायचं नाव घेत नाहीये. माफी असावी, प्रमोद माघारी परतलाय. अमोल आणि गणेश षटकार पाहायला मिळतो, दरम्यान आपल्याला षटक संपलाय.
2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 29 या अंकावरती. बॉलर कोण आहे रे? बॉलर कोण आहे? तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल आणि आपण पाहतोय तिसऱ्या षटकाच्या षटक फेकण्यासाठी आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय गणेश हा गोलंदाज आणि एकीकडे आपण फलंदाजी पाहतोय अमोलची. आणि गणेशने देखील 2 चेंडूमध्ये नॉन स्ट्राईक एंडला जो फलंदाज उभा आहे गणेश त्याने 2 चेंडूमध्ये एक चौकार एक षटकार म्हणजे चांगली धावसंख्या जोडण्याचा प्रयत्न हिरेवाडी संघासाठी करण्यात आलाय. आणि एकीकडे आपण पाहतोय अमोलला जिथे 2 चौकार एक षटकार एक 2 सिंगल धावा ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळाल्यात. आणि आता मात्र चांगला खरपूस समाचार घेताना पाहायला मिळालाय टीम हिरेवाडी संघाकडून हा फलंदाज. आणि पुन्हा इथे झेल उडाला होता तिथे क्षेत्ररक्षक तैनात केला होता गोलंदाजाने. चांगला अंदाज बांधला होता चेंडू खाली देखील आला होता परंतु झेल पकडू शकला नाहीये. आणि इथे बाल बचावला तो फलंदाज अमोल आणि पुन्हा त्याच्या फलीतून आलाय तो चौकार. इथे मात्र चांगला चेंडू पायावरती आदळतोय आणि इथे एष्टी रक्षण करत असताना मिलिंद पिंगळे आपण पाहतोय चांगली कामगिरी करतोय. कुठलीही चुकी त्याच्या माध्यमातून होत नाहीये. माहिती आहे संघाला अगदी आपल्याला कमी धावांवरती रोखायचंय. एखादी चुकी आपल्याला संघाच्या झुकत्या बाजूने कामगिरी करायची नाहीये आणि ती कामगिरी ते चांगल्या रीतीने पार पाडत असताना मिलिंद सराई आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहू मिलिंद सराईला फलंदाजी करत असताना मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो. सिंगल आणि डबल मध्ये विश्वास ठेवत नाही. त्याच रीतीने आपण इथे पाहतो गणेश आणि अमोल देखील. आणि इथे या शृंखलेतील दुसऱ्या सामन्यासाठी जो संघ आहे तो गारपुडी संघ इथे उपस्थित झालाय. त्यांचं देखील करूया आयोजनात आपण सहर्ष स्वागत. हॅलो तिसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू आपण पाहतोय कार्पेटच्या साहाय्याने ढकलून दिलाय. तिथे पुन्हा मिळतील 2 धावा अमोल या फलंदाजाच्या माध्यमातून. अमोल आज मात्र तुफान कामगिरी करतोय. जय सोमजाई माता क्रिकेट संघ टेंबरे यांच्या शृंखलेमध्ये आपण पाहतोय सोमजाई माता चषक 2025 पर्व पाहिल्यात
आणि पहिल्याच्या याच्यात दमदार कामगिरी राहिली अमोल या फलंदाजाची आणि त्याला साथ देतोय गणेश हा फलंदाज. गणेशला पाहिलं होतं मी जामरुखच्या मैदानावरती, अगदी खूप मोठी कामगिरी त्याच्या माध्यमातून ती प्रीमियर लीग, सह्याद्री प्रीमियर लीग जी घडली होती तिच्यामध्ये चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाला होता गणेश. इतका चांगला प्लेअर आहे आणि ते आज साथ देतोय अमोल या फलंदाजाला. ठीक आहे कॉल करतो ना तुला. गोलंदाजी मार्कवरती पाहतोय आपण. चौथं षटक, अगदी संघ अडचणीत आहे आणि त्या संघाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी स्वतः गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. इथे मात्र चांगला चेंडूमध्ये गती देत नाहीये. गतीचा वापर करताना पाहायला मिळतात हे दोन्ही फलंदाज. त्या कारणास्तव एष्ट्यांच्या पाठीमागे उभा राहून 18 चेंडू पाहिलेत ज्या एष्टी रक्षकाने. आता तो गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. माहिती आहे जर आपण हा चेंडूवरती गती दिली तर नक्कीच इथे मोठ्या फटक्यांमध्ये तो चेंडू मात्र आपल्याला ट्रॅव्हल होताना पाहतोय. त्या कारणास्तव इथे मात्र अगदी स्लोअर गतीचे चेंडू आता मिलिंद पिंगले याच्या माध्यमातून फेकण्यात आलेत. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाला. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा खर्च झाल्यात आणि पुन्हा स्ट्राईकला आपण पाहतोय गणेश हा फलंदाज. 4 चेंडू 12 धावांवरती 300च्या स्ट्राईक रेटने धावा कुदतोय. आता शेवटच्या 4 चेंडू आहे 17तील. किती धावा जोडतील संघासाठी? 52 धावा आतापर्यंत लागल्यात. आता पुन्हा चांगला चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये पंचांच्या उजव्या हाताच्या बाजूने चेंडूला काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक पोहोचलाय. उचल फेक होणार तोपर्यंत पुन्हा 2 धावा, म्हणजे गुड रनिंग बिटवीन द विकेट. आपण पाहतोय 3.3 चेंडू संपुष्टात आलेत आणि अजून देखील खिलपट्टीवरती तशाच रीतीने धावतात ज्याप्रमाणे आपण पहिल्या षटकात धावताना पाहतो फलंदाजांना. इतका चांगला आपल्याला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. गाना ब्राय वाला है अरे गणेश ब्लॅक टी शर्ट. पुन्हा 2 धावा आणि तिसऱ्या धावेसाठी निघाला होता. पुन्हा धावाच्या सुरुवात विकेट गमावली आणि इथे आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचले 55. 56 धावा दाखल लागल्यात. काय नाही केला तो दुसरा क्या
दरम्यान आपण इथे पाहतोय जाऊया आपण खेळपट्टीकडे. इथे एकीकडे आपण पाहतोय हिरेवाडी विपक्षात रसपे हा सामना आपण पाहतोय आणि फलंदाजी मार्कवरती पहिल्याच सामन्यामध्ये इथे मात्र पहिल्या चेंडूवरती मिलिंदला संधी होती या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याची. ती संधी मात्र गमावले. एकतर वाईड होता, सोडून द्यायचा होता यष्टी रक्षकासाठी, परंतु नाही, बॅट तिथे आडवी केली आणि जिथे फुकटची मोफतची धाव मिळाली असती ती देखील इथे घेतली नाहीये, कारण मोठ्या फटक्यांसाठी जायचे त्याला आणि त्याच्यासाठीच ओळखला जातो. आता शफल होतोय. फुलटॉस चेंडू ऑफसाईडच्या दिशेने उडवलाय. पंच सांगतायत हा चेंडू बिमर आहे. ओव्हरवेस्ट आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्यावरती ऑफसाईडच्या दिशेने आलाय चौकार. 9+4 असा 5 धावा धापलकरती वाढवल्या जातील आणि फलंदाजी मार्कवरती आपण पाहतो मिलिंद आणि हर्ष. तरी आज रसपे संघाकडून आपल्याला योगेश दिसत नाहीये. खूप चांगला खेळाडू ऑलराऊंडर परफॉर्मन्स ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो तो योगेश नाहीये. योगेशची कमी इथे रसपे संघाला. मिलिंद भरून काढेल का? 2 चेंडूमध्ये 1 चेंडूमध्ये 5 धावा आपल्याला पाहायला मिळतात. फ्रीडचा चेंडू शरीरावरती आदळतोय. प्रमोद जोरदार अपील झाली होती, विसरला होता. फ्रीडचा चेंडू आहे कारण त्याच्याकडे एक लक्ष आहे. सुरुवातीचे 2 विकेट आपल्या संघाला मिळून द्यायचे आणि तिथे सामन्यामध्ये पूर्णपणे वर्चस्व निर्माण करायचे या हेतूने तो मात्र फक्त आणि फक्त विकेटकडे त्याचं लक्ष आहे. आणि इथे मात्र चांगला चेंडू हातलत असताना तिसरा चेंडू निर्धाव फेकतोय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 5 या अंकावरती. जिथे बिमर चेंडू फेकला होता ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला चांगल्या रीतीने उडवला होता, म्हणजे फलंदाजी करू शकतो मिलिंद हा फलंदाज हे दाखवत असताना इथे चांगला फटका. फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू निघाला आणि तिथे मात्र लेग स्लिपचा क्षेत्ररक्षक पाठलाग करीत होता, परंतु चेंडू निघून जाईल आणि पुन्हा धावा आपल्याला पाहायला मिळतील. मिलिंदच्या बॅटच्या साहाय्याने 4 धावा. इथे जोरदार अपील, परंतु अपील उत्साह जास्ती होता, विश्वास कमी होता या अपील मध्ये. त्या कारणास्तव इथे पंच रमेश केवारी आणि भरत रसाल सांगतायत लक्ष देत नाहीत त्या अपीलकडे, फेटाळून लावतायत त्या अपीलला. शेवटचा चेंडू असेल प्रमोदच्या गोलंदाजीतील. डावखुरी हाताचा गोलंदाज उजव्या हाताच्या फलंदाजाच्या विरोधात अगदी नॅचरल सिंग आपल्याला पाहायला मिळत आहे, जिथे चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळून घेतोय. आता मात्र पुन्हा खराब चेंडू अगदी लेग एसटीचा वेध घेण्याचा शोध घेत होता प्रमोद हा गोलंदाज, परंतु अतिरिक्त बाहेर असलेला चेंडू पंच रमेश केवारी सांगतात हा चेंडू खराब आहे, वाईड आहे आणि त्याच्यावरती 1 धाव मात्र वाढवली जाईल. शेवटचा चेंडू घेऊन प्रमोद विकेटच्या शोधात आहे. आता मात्र चांगला फटका, पॉवर प्लेचा षटक, 30-8चं बंधन आणि त्या बंधनाचा फायदा उचलत असताना आपण पाहतोय मिलिंद पिंगळेच्या फलीतून आलाय तो 3रा चौकार.
गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय सह्याद्री प्रीमियर लीगमध्ये ज्याने तुफान गोलंदाजी केली, फलंदाजी देखील त्याच्या माध्यमातून झाली होती, परंतु उशिराने खेळपट्टीवरती आला होता. त्या कारणास्तव त्याला तितकेसे चेंडू खेळायला मिळाले नाहीत आणि बॅटचा परफॉर्मन्स दाखवता आला नाहीये. परंतु आता हातात एक चेंडू आणि दुसरं षटक हाताळतोय आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा रोखायच्यात, कारण पहिल्या षटकामध्ये चांगल्या धावा मिलिंदच्या बॅटने आपण पाहायला मिळाल्या, 14 धावा. इथे मात्र झेल उडालाय, क्षेत्ररक्षक नाहीये, अगदी स्वतः गोलंदाज तिथपर्यंत पोहोचला परंतु चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाहीये. एक टप्प्याने चेंडूला फील्ड केलं आणि तिथे पुन्हा एकदा पाहायला मिळाली आणि सांगितलं हर्षिया फलंदाजाने, रचपेस संघाचा जशी रायडर फलंदाज, ताकदवान फलंदाज आहे. मिलिंदला दुरून जर आपण YouTube वरती जर पाहिले ना स्क्रीनवरती, तर आपण WWE बिग शोला पाहतो ना त्याप्रमाणे हाईट आणि ताकद आहे तसाच दिसतोय तो, आणि फटके देखील तितक्याच ताकदीचे जरी खेळले होते, फलंदाजी होत होती, परंतु गोलंदाजी मार्कवरती विशाल आला आणि तिथे दुसरा चेंडू फेकत असताना एष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू फेकला आणि तिथे विकेट गमावत असताना जड पावलाने चाललाय. वजन देखील त्याचं तितकंच आहे, ज्याप्रमाणे चालतोय खेळपट्टीवरती खड्डे बिड्डे सगळे भरून निघतील. नौका फलंदाज खेळपट्टीकडे आपण पाहतोय सचिन. रचपेस संघाची फलंदाजी चांगली आहे, परंतु गोलंदाजीचा विचार करायला गेला तर शेवटच्या षटकामध्ये जर मिलिंद आला नसता तर 60+ धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळाल्या असत्या, परंतु तिथे धावांना रोखण्यात यश आलं मिलिंदला आणि फलंदाजी देखील चांगली झाली होती, परंतु फलंदाजी करत असताना विकेट टिकू शकला नाहीये. आणि इथे मात्र ऑफसाईडच्या दिशेने नौका फलंदाज जिथे खेळपट्टीवरती गेला सचिन, त्याने चेंडू उडवला आणि तिथे एक धाव पाहायला मिळाली. आता हर्षला ती कामगिरी करावी लागेल. सलामीला आलाय, सलामीच्या भूमिकेत, आणि सलामीला आल्यानंतर एक भूमिका असते का जितक्या धावा जास्तीच्या जास्ती मोठ्या मोठ्या फटक्याने कमवता येतील त्या कमवाव्या लागतील, आणि हर्षकडे आता ती जबाबदारी आहे मिलिंद महागारी परतल्यानंतर, आणि ती हर्ष ती जबाबदारी पूर्ण करेल का, कारण समोर गोलंदाज आपण पाहतो विशाल, खूप चांगला गोलंदाज. अखोटप्प्याचा चेंडू आपण पाहतोय, जोरदार अपील झाले. यष्टीरक्षक तुफान कामगिरी करतोय, अति उत्साही, आणि या संघाचा मला वाटतं हँडसम प्लेअर असेल. चष्मा कॅप आपण पाहतोय. आणि मिड विकेट वरती आपण पाहतोय अजय या खेळाडूला फलंदाजी वाट्याला आली नाहीये अजयच्या. अजय देखील ताकदवान फलंदाज आहे आणि इथे हर्षच्या फलीतून फुलटॉस चेंडूवरती मोठा फटका 6 धावांसाठी गेलाय. धावसंख्या जाऊन पोहोचेल 24 या अंकावरती. म्हणजे ज्या रीतीने धावांची गरज आहे ती गती इथे मात्र राखली जाते दुसऱ्या षटकामध्ये. आतापर्यंत धावफलकावरती आपण पाहतो 24, येणारे 12 चेंडू आणि गरज असेल 33 धावांची. आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गणेशला. आता
स्ट्राईकला असेल सचिन आणि त्याच्या विरोधात गणेश गोलंदाजी करेल आणि पहिला चेंडू मलिंगा स्टाईलने इथे यॉर्कर फेकत असताना मलिंगाला ज्या चेंडूसाठी ओळखला जातो तो चेंडू गणेश फेकतोय आणि ऍक्शन देखील थोडीशी मिळती जुलती आपल्याला पाहायला मिळते. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय सचिनच्या फलीतून. वेगवान फटका होता त्या कारणास्तव जलद गतीने चेंडू क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचला आणि जिथे एकच धावेवरती समाधान मानावं लागलंय फलंदाजांना. आता गणेशच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळेल जिकडे 4 चेंडूवरती 9 धावांवरती खेळतोय हर्षा फलंदाज गणेशच्या विरोधात. फुलटॉस प्रतीचा चेंडू होता बाहेरच्या दिशेने चेंडू होता एसटी रक्षकाला बीट केलाय. ज्याप्रमाणे फलंदाज बीट झाला तिथे एसटी रक्षक देखील बीट झाला आणि आमचे टायलिस अंपायर आपण पाहतो रमेश केवारी आम्हाला इशारा करून सांगतायत का हा बाईच्या स्वरूपात 4 धावा आल्यात आणि तिथे हर्षिया फलंदाजाच्या खात्यामध्ये आपण पाहू 0 तर संघाच्या खात्यात आपण 4 धावा पाहू. अगदी एसटीच्या पाठीमागे उभा राहून चांगली क्षेत्ररक्षण करत होता एसटी रक्षण करत होता परंतु चुकी झाली आहे पुन्हाशा. अगदी चण्याच्या झाडावरती चढवला एसटी रक्षकाला स्टायलिश प्लेयर म्हणून त्याची वर्णी गेली आणि इथे संघासाठी तिथे मात्र तितकीच खराब कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. सलगचे 2 चेंडू सोडलेत आणि 2 चेंडूवरती 8 धावा विरोधी संघाच्या खात्यात. वाईट +4 5 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतील. वारंवार लक्ष देत आहेत आमच्या समालोचनाकडे आणि त्यांना माहिती आहे जोपर्यंत माईक मधून चेंडूची वर्णी होत नाहीये तोपर्यंत मी इशारा करत राहील. आमचे रमेश केवारी चांगले पंच आम्हाला लाभलेत आजच्या दिवसात शेवटच्या दिवसात. आता मात्र चांगला फटका फलंदाज सचिनच्या फलीतून पाहायला मिळतोय हर्षा फलीतून माफी असावी. अगदी ओव्हरपिच चेंडू होता लगभग यॉर्कर होता परंतु त्याच्यावरती मिनी हेलिकॉप्टर ताकदवान फटका आणि तिथे षटकार पाहायला मिळाला. आत्मविश्वास वाढलाय त्याचा. मिलिंद पिंगले देखील खुश असेल कारण आपण विजयाकडे आगेकूच करताना संघ पाहतोय. इथे नो +4 पंच आम्हाला सांगतायत माफी असे 4 नाहीये परंतु नो चेंडू होता स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता आणि तिथे 2 धावा म्हणजे नो +2 अशा 3 धावा ऍड केल्या जातील धावफलकावरती. धावसंख्या जाऊन पोहोचेल 45 अंकावरती. 57चा पाठलाग करायचा होता जिथे अगदी संघ बॅकफूट वरती होता आणि इथे गोलंदाजी मध्ये चांगली गोलंदाजी होत होती जिथे 22चे 9 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आणि तिथे पुन्हा प्रयत्न होत नाही एसटी रक्षकाकडून. अगदी आलशी एसटी रक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. थोडासा प्रयत्न करायचा होता आपल्याला माहित आहे चेंडू अगदी डोक्यावरूनच चालला होता फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत होता परंतु थोडासा प्रयत्न करायला हरकत नाहीये कारण क्रिकेट अखेर प्रयत्नांसाठीच ओळखला जातो. तिथे प्रयत्नांची परिकाष्ठा करायला लागते ती करताना इथे पाहायला मिळत नाही आपल्याला. संघ हिरेवाडी आणि आता गोलंदाजी मार्कवरती गणेश होता अगदी महागडा ठरलाय. 2 22चे चौकार 1 नो. आता मात्र पुन्हा चांगला चेंडू हाताळेल का परंतु पंच आमच्याकडे वळतायत आणि सांगतायत पुन्हा खराब चेंडू. आता गणेशने पहिला चेंडू हाताळला होता स्तुती झाली होती गणेशची का चांगली गोलंदाजी करतोय परंतु जिथे एसटी रक्षकाने चुकी केली तिथे मात्र आता संघ अडचणीत. पुन्हा यॉर्कर चेंडू पहिला चेंडू ज्याप्रमाणे हाताळला होता तो चेंडू हातलत असताना जरी 5 चेंडू खराब गेले होते परंतु शेवटच्या चेंडूवरती गोड संघासाठी करत असताना गोड चेंडू फेकलाय निर्धाव चेंडू फेकलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले 47 अंकावरती. 6 चेंडू 10ची गरज असेल आणि आपण पाहतोय सलामीला गेलेला हर्ष आणि त्याच्या साथीने सचिन दोन्ही फलंदाज अजून खिलपट्टीवरती रवाना आहेत तटस्थ आहेत. त्यांची भूमिका देखील तटस्थ राहिली आहे.
जिथे चौकार षटकार येत नव्हते तिथं मात्र सिंगल आणि डबलने काम चालवला आणि जेव्हा जेव्हा संधी मिळाली आणि त्या संधीवरती प्रहार चढवले आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली तब्बल 47 अंकावरती. पुन्हा गोलंदाजी मार्गावरती दुसरा एक गणेश 18 क्रमांकाची जर्सी. आपण आज ग्राउंड मध्ये पाहायला गेलात ना तर आज 18 क्रमांकाच्या जर्शा खूप पाहायला मिळत आहेत. एकीकडे स्क्वेअर लेग रिजन मध्ये जे पंच उभे आहेत त्यांची देखील तुम्ही जर्सी पाहिली तर 18 क्रमांकाची आहे आणि इथे गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाले गणेश त्याची देखील जर्सी 18 क्रमांकाची आहे. आणि आजचा क्षण देखील वेगळा आहे. ICC टुर्नामेंटची जी चॅम्पियन ट्रॉफी आहे तिथे इंडिया विपक्षात न्यूझीलंड हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. तिथे चुकी झाली विशालकडून जिथे एक धावती उशिराने चेंडूला फील्ड केला उचलला फेकणार तत्पूर्वी पुन्हा फलंदाजीवरती सज्ज असलेला हर्षने 2 धावा कंप्लीट केल्या. म्हणजे आता 5 चेंडू 8ची गरज असेल. समोर गणेश गोलंदाज 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय गणेश. समोरचा चेंडू बॅटची कडा हर्षला माघारी परतावं लागेल. अरे नीला खेळतो ना. योग्य लागा आणि आता इथे 4 चेंडू 8ची गरज आणि फलंदाजी मार्क होती निलेश. आता इथे बाहेर चेंडू वारंवार ठेवण्यात आलेत. अगदी आपण ग्रामीण क्रिकेटमध्ये पाहतो गोलंदाजांचा तब्बल 6 चेंडूमध्ये 4 चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू पाहायला मिळतात. कारण बचाव करायचा असतो. शॉर्ट टर्म क्रिकेट आहे. 4 षटकांमध्ये फलंदाजाचा लक्ष असतो मोठ्या फटक्यासाठी आणि त्याच्यावरती मात करत असताना आउटसाइड द ऑफ स्टंप शरीरापासून आणि बॅटच्या रडार पासून चेंडूला दूर ठेवण्याचा प्रयत्न आता तब्बल 3 चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाला आहे. 2 चेंडू 8 धावांची गरज. इथे कोणत्या फलंदाजाला पाठवला होता? मिलिंदला विचार करायला पाहिजे होता. इथे मोठ्या फटक्यांसाठी फलंदाज पाठवायचा होता. इथे 2 चेंडू 8ची गरज असताना देखील इथे सन्मान देण्याचा काम करतोय फलंदाज निलेश. कुठे सामना बनवला होता हर्षने आणि इथे पाणी लोटत असताना आता मात्र अकुटप्याचा चेंडू त्याच्यावरती फटका खेळण्याचा प्रयत्न. शेवट गोड झाला हिरेवडी संघाचा आणि इथे विजय मिळवत असताना बेस्ट ऑफ लक संघ हिरेवाडी तर हार्ड लक संघ रचपे. तरी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आयोजकांशी संपर्क साधायचे आणि ह्या सामन्याचा सामनावीर आपण ज्याच्याकडे जाऊया